तर बिना ब्रेडचं हेल्दी सँडविच करायला घेऊया. त्यासाठी आपण आधी साहित्य बघूया. त्यासाठी मी 2 वाट्या घेतली मुगाची डाळ. ती 4-5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. 1 वाटी रवा घेतला आहे, बटर घेतले, दही घेतले 1 वाटी, चीज घेतले, हिरवी मिरची घेतले कापून, गाजर घेतले, कांदा घेतला कापून, काकडी घेतली आणि कोथिंबीर आणि इनो लागणार आहे आपल्याला. कोथिंबीर घेतली, अद्रक घेतले आणि मीठ घेतलं. सर्वात आधी आपण ही मूग डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकून बारीक करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर आणि कांदा. घालायचा आहे रवा, घालायची आपल्याला काकडी, आता घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ, घालायचं आपल्याला दही, आपल्याला अर्धा चम्मच घालायची आहे लाल चटणी, अर्धा चम्मच घालायची जिरे पूड, अर्धा चम्मच घालायचं आपल्याला धने पूड. आता घालायचं आपल्याला इनो. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी पण घालायचं आहे. याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे, पण पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. आता आपल्याला हे राहिलेलं पाणी घालायचं आहे. बघा, असं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. सँडविच मेकर गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर. त्याच्यावरती घालायचे आपल्याला हे सारण. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चीज. आणि आपल्याला हे परत हे बॅटर आपल्याला आता त्याच्यावरती घालायचं आहे. आपल्याला थोडं बटर घालायचं आहे. हे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं. आपल्याला हे कमी गॅसवरती 2 मिनिटं इकडनं शिजवून घ्यायचं आणि लगेच पलटी करायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला इकडनं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. पण याला 4 मिनिटं नाही, मला 7 मिनिटं लागली पूर्ण. त्यामुळे तुम्ही पण टाईम बघून करा. अशा प्रकारे आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे